असू द्या. अरे जंगल जंगल राम फिरे रे, लंका में रोवे सीता माई, कर्म रेखा बडी दुस्तर है तील घटे नाराई. म्हणून भगवंताचं भजन केलं तरी प्रारब्धातलं दुःख टळत नाही म्हणतात. मग भजनाचा फायदा काय? फायदा ते दुःख पेलण्याची ताकद येत असते, हा फायदा लक्षात. तुम्हाला सर्वांना माहिती आहे 12 वर्षाचा वनवास संपला पांडवांचा, 1 वर्षाचा अज्ञातवासही संपला गौतम सेठ. आणि मग राज्याभिषेकाचा सोहळा धर्मराजाचा. हस्तिनापूरची गोष्ट, मंत्रघोष चाललेले, धर्मराज सिंहासनावर विराजमान आणि चारही भावाला मागचा भूतकाळ आठवला. नकुल सहदेवाच्या गळ्याला बिलगू बिलगू रडत होता, सहदेव नकुलाच्या गळ्याला, भीम अर्जुनाच्या गळ्याला, अर्जुन भीमाच्या गळ्याला बिलगू बिलगू रडत होते. आनंदाश्रू आवरेना. राज्याभिषेकाचा सोहळा संपन्न झाला. थोडे दिवस गेले आणि भगवान कृष्ण आळणे साहेब द्वारकेला निघायची तयारी करू लागले. आज मात्र सगळ्या पांडवावर दुःखाचा डोंगर कोसळल्यासारखं दुःख, कारण ज्याच्यामुळे हे 4 दिवस सुखाचे आले तो कृष्ण आज द्वारकेला जाणार आहे. आणि 5 पांडवासोबत भगवान कृष्णजीचा व्यवहार वेगवेगळा आहे, कारण त्याच्यातले 2 मोठे होते आणि 2 लहान होते वयानं. धर्मराजा आणि भीम कृष्णजीपेक्षा वयानं मोठे आहे, नकुल आणि सहदेव हे वयानं लहान आहे, अर्जुन समवयस्क आहे. म्हणून कृष्णजी सिंहासनावर बसले असताना जर धर्मराज आले तर सिंहासनावरून उठायचे भगवान कृष्ण आणि धर्मराजाच्या चरणाला हाताने स्पर्श करायचे आणि आपल्या आसनावर बसवायचे, वडिलासारखा आदर द्यायचे धर्मराजाला. भीम मोठाच होता वयानं, पण आडदांड असल्यामुळे त्याची टिंगल टवाळी करायचे देव. अर्जुनावर मित्रासारखं प्रेम आणि नकुल सहदेवावर पुत्रासारखा स्नेह होता. 5ही पांडवावर प्रेम होतं. निघण्यापूर्वी बरं का जगदाळे महाराज, भगवान श्रीकृष्ण 5ही पांडवाला एकांतात भेटले आणि एक विनंती केली, चलता हो युधिष्ठिर, भीम अर्जुन नकुल सहदेव सुखी रहो. मेरी एक ही प्रार्थना है, इस्टेट के लिए भाई भाई में झगड़ा मत करो. आप नतीजा जानते हो इस्टेट का क्या हुआ, और भाई भाई में प्यार बनाए रखो. कुछ कम ज्यादा हुआ मैं हो, हाँ बुला लेना. रडारड वक्सा बोक्षी रडले सगळे पांडव. इकडे कुंती आत्या आधीच रडत होती. भर समाजात बसलेल्या कुंती आत्याच्या पायावर डोकं टेकवायला कृष्णजी गेले. पायावर डोकं टेकवलं आणि हिंदीमध्ये आत्याला बुवा म्हणतात. चलता हो बुवा एवढ्या शब्दानं कुंती माय धाय मोकलून रडली, वक्सा बोक्षी रडली. रोना नहीं बुआ, मैंने 5 भाइयों को सब कुछ बता दिया है, कुछ कम ज़्यादा हुआ तो मैं हूँ. मैंने कहा उनको कि स्टेट का नतीजा क्या होता है, मेरी प्रार्थना है स्टेट के लिए भाई भाई में झगड़ा मत करो. खूब रडू लागली कुंती. रोना नहीं, मैं प्रसन्न हूँ, जो कुछ मांगना है वो मांगो. तेव्हा कुंती मातेनं कृष्णजीच्या जवळ लुगड्याचा पदर पसरला श्रावणगिरीची एवढ्या समाजात आणि मागणं मागितलं, आप प्रसन्न हो क्या भगवान. हाँ. तो द्वारिका जाने के पहले इस कुंती को पूरे दुनिया का दुख दे के जाओ मेरे भगवान. आणि मग भगवान रडले, काय मागतेस आता हे, आणि काय कमी भोगलं तू जीवनभर दुःख. अरे मला माहिती आहे तू पृथुराजाची कन्या, पृथा तुझं नाव, तुझ्या पित्याचे मित्र कुंती भोजराज आहे. कुंती भोजाला आवडली म्हणून तुझ्या पित्यानं त्यांच्या वटीत दिली. कुंती भोजानं तुझं नाव कुंती ठेवलं. जन्म एकीकडे, लालन पालन दुसरीकडे. नंतर पती मिळाला तो पंडुरोगी, त्यालाही शाप. पतीला स्पर्श पत्नीला स्पर्श केला तर मरून पडशील. एक बरं केला आता तू दुर्वासाची सेवा केली. पहिला मंत्र जपला, कुमार वयात कर्ण झाला, कलंक लागेल कुळाला, म्हणून पेटीमध्ये बंद केलं ते लेकरू, गंगेत सोडून दिलं. ती पेटी वाहत वाहत गेली चंपानगरीला. राधा अधिरथानं तिथं सांभाळ केला त्या कर्णाचा. नंतर 3 मंत्राचे 3 झाले, भीम धर्मराज अर्जुन. माद्रीनं 2 जपले तर नकुल सहदेव झाले. एक दिवस अरण्यामध्ये पंडू राजा माद्रीला स्पर्श केल्या केल्या मरून पडला. तेव्हा माद्री धाय मोकलून रडली आणि तुझ्या पाया पडली, ताई नवरा मारायला कारणीभूत मी आहे, मी प्रायचित्त घेते, पती सोबत सती जाते, पण एक प्रार्थना, हे माझे चिमुकले 2 आहे ना नकुल सहदेव, तुझ्या वटीत देते, सांभाळ लेकराला. आणि सती गेली. अरे भर तारुण्यामध्ये पती मेला, 5 लेकरं सांभाळण्याची जबाबदारी आली. पुन्हा 12 वर्षाचा वनवास, 1 वर्षाचा अज्ञातवास. तोही सुखानं जगू दिला नाही. तुझे 5 मार
गांधारीचे 100 रात्रंदिवस प्रयत्न करीत होते, मी साक्षीदार आहे. अरे कधी लाक्षाग्रहात पेटवायचा प्रयत्न केला तुझ्या लेकराला, कधी विष पाजून मारण्याचा प्रयत्न केला, कधी तुझ्या सुनेला भर समाजात विवस्त्र करण्याचा प्रयत्न केला. एवढे दुःखाचे डोंगरच्या डोंगर भोगलेस आत्या, आणि मी आज प्रसन्न आहे. काही माग म्हणतो तर पुन्हा दुःख मागतेस. सच कहूं भगवान, अगर मेरे जिंदगी में दुख नहीं होता तो तुम्हारी याद नहीं आती भगवान. अरे रात दिन तेरी याद आई, इसका एक ही कारण है, मेरे जिंदगी में दुख था. अगर सुखी बन जाओगी मेरे प्रभु को भूल जाओगी. और कृष्ण, जिस दुख में भगवान की याद आती है वो दुख नहीं सुख हो जाता है. तेने होए सर्व संसार सुखाचा, तेने होए सर्व संसार सुखाचा, तेने होय सर्व संसार सुखाचा, तेने होय सर्व संसार सुखाचा, तेने होए सर्व संसार सुखाचा. अरे कोण म्हणतंय तुम्हाला भगवंताचं भजन केलं म्हणजे प्रारब्धातलं दुःख भोगावं लागत नाही? तुम्ही कबूल कराल. एकच वाक्य सांगतो श्रावणजी, कभी गर्मी कभी सर्दी, कभी गर्मी कभी सर्दी, ये तो कुदरत के नजारे है. अरे प्यास तो उसे भी लगती है जो नदी के किनारे है. तुम्हाला काय वाटतं, नदीच्या काठाला बसलं दिवसभर पाणी बघितलं म्हणजे तहान लागत नाही का? तसं भगवंताचं भजन केलं म्हणजे प्रारब्ध भोगावं लागत नाही का? अरे भजन काय, भगवान मदतीला असला तरी प्रारब्ध चुकत नाही. कृष्ण साय पांडवासे, कृष्ण साय पांडवासे, कृष्ण साय पांडवासे, ते भोगिते नष्ट चरेसे, ते भोगिते नष्ट चरेसे, साया केलिया हरिहरासे, साया केलिया हरिहरासे, साया केलिया हरिहरासे, साया केलिया हरिहरासे, प्रारब्ध कोणासे टळेना, कोणासे टळेना, प्रारब्ध कोणासे टळेना, प्रारब्ध कोणासे टळेना, उदाहरण आहे. कृष्ण साये पांडवासी, ते भोगिती नष्टचर्यसी, साये केली हरिहरासी, प्रारब्ध कोणासी टळेना. घरी जाऊन अख्खा अभंग वाचून काढा का वाचून दाखव. ऐशी प्रारब्धाची ठेव झाले भिक्षुक पांडव राज्य घोडे भाग्य सर्व सांडेला ठाव प्रारब्धे संचिता दिन शरीर पूर्ण ब्रह्म शरीर संचिता दिन धर्मराजा हिंडे वनवन कर्मे बुडाला रावण आणि दुर्योधन प्रारब्धे काम बुद्धीचे सुख अतिमानते मूर्खचंद्रासी लागला कलंक इंद्रासी दुःख प्रारब्धे हरिचंद्र तारामती घोर वनांतर भोगिती नळराव पुरुषार्थी तयाच्या विपत्ती प्रारब्धे कर्म रेखा टळेना बाण लागला जगजीवना कृष्ण सांडिल्या गोपांगणा हे नारायणा प्रारब्धे पतिव्रता सुशीय दमयंती पायपोळे ऐसे अनिवार कपाळ भोगी दुष्काळ प्रारब्धे ऐसे अनिवार जन्मांतरे राज्य सांडिले रघुवीरे सवे मिळवणी वानरे फिरवी दिगांतरे प्रारब्धे फिरत असता काय झाले मध्ये प्रारब्ध वडवले जानकीस राक्षसे नेले दुःख भोगविले प्रारब्धे संचिता आदिन शरीर पूर्ण ब्रह्मरामचंद्र रघुपती विष्णूचा अवतार पाठी जन्मांतर नामा म्हणे विठ्ठल. याच्यावर 7 दिवस कीर्तन होईल, मी एवढी बडबड केली. कोणी जा मेला बाप मसना गेला देखत देखत नातो पंतो तो हे पैसा झाला पाहता पाहता 5-10 वर्षात याचाही नंबर लागला. याला साऊस आएगा सो जाएगा राजा रंक फकीर. कोणी असू द्या जावं लागणार आहे.
झुंबरलालजी सेठ स्वर्गवासी झाले, आपणही एक दिवस होणार आहे. पण उलट असं आहे, हा कटकटा त्याचे करीती पितर वंशी दुराचार पुत्र झाला. पुत्र जर दुराचारी जन्माला आला तर पितर स्वर्गात करकरा करकरा दात खातात. आहा कटकटा त्याचे करीती पितर. पण मला माहिती आहे 10 वर्षापासून या कालावधीत स्वर्गात झुंबरलालजी सेठ आनंदानं नाचत असतील दरवर्षी की माझ्या लेकराने केवढा चांगला उपक्रम घडवून आणला. म्हणून पुन्हा एकदा खटोड परिवारांना धन्यवाद देतो. त्यांच्याकडून अशीच पारमार्थिक सेवा घडत राहावी, त्याकरता आमच्या पांडुरंगरायाने त्यांना उदंड आयुष्य, आरोग्य, धन, समृद्धी द्यावी हे पंढरीनाथाच्या चरणी प्रार्थना करतो. विठ्ठल हे पहा, पारमार्थिक लोकावर टपलेलेच आहे बाकीचे. आम्ही नाही का बरे, इथून सुरुवात करतात. रात्रंदिवस कीर्तन ऐकता, भजन करता, प्रवचन ऐकता, सतसंग करता, पुन्हा गळ्यात टाळ घेऊन पंढरपूरला जाता, आळंदी पंढरीच्या वाऱ्या करता, एकादशा करता, ज्ञानेश्वरीचं पारायण, हरिपाठ. तरी तुमच्या जीवनात एवढं दुःख का? आणि आम्ही कधी कीर्तनात जात नाही, कधी प्रवचनात जात नाही, कधी सप्ताहाला वर्गणी देत नाही, गावात होत असला सप्ताह तर होऊ देत नाही, एकही तमाशा चुकवत नाही, एकही दिवस शुद्धीवर नाळत नाही. तरी आम्ही एवढे सुखी का? बरोबर बोट ठेवता, त्याला जखमेवर मीठ चोळणे म्हणतात.